हॅलो एव्हरीवन, वेलकम टू ANB अकॅडमी. आज आपण घेणार आहोत जिल्हा परिषद भरती 2023साठी आरोग्य विभाग पेपर 7 डिसेंबर 2023साठी होणारा पेपर. आत्तापर्यंत जेवढे प्रश्न आलेले आहेत जिल्हा परिषद भरतीमध्ये 7 ऑक्टोबरपासून झालेले आत्तापर्यंतचे सर्वच प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्या, कारण आपल्याला येणाऱ्या पुढच्या परीक्षेसाठी आरोग्य विभाग पेपरसाठी त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तर सुरुवात करूया आपण पहिल्या प्रश्नाला. कोणत्या पिकास पांढरे सोने म्हणजेच व्हाईट गोल्ड म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर असणार आहे कापूस. तसेच इतर माहिती आपण इथे दिलेली आहे, त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून इथे आपण माहिती दिलेली आहे. सुवर्ण तंतू म्हणजेच गोल्डन फायबर म्हणून तागाला म्हटलं जातं, आणि काळे सोने म्हणजेच ब्लॅक गोल्ड हे पेट्रोलला म्हटलं जातं. तर अशा प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. व्हाईट गोल्ड म्हणजेच कापूस. पुढचा प्रश्न घेऊ. बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? आता सहसा तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यावरती तुम्हाला हा प्रश्न निश्चितच विचारला जाईल. तर आपल्या आपल्या जिल्ह्याची थोडी बहुत माहिती तुम्ही तयार ठेवावी. तर इथे विचारलं होतं बीड जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर याचं उत्तर असणार आहे 11. पुढचा प्रश्न घेऊया. बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत? तर याचं उत्तर असणार आहे डॉक्टर त्रिगुण श्यामराव कुलकर्णी. बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जर विचारलं तर श्रीमती दीपा मुधोळ मुंडे. पुढचा प्रश्न घेऊ. छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर असणार आहे संदीपान भुमरे. पुढचा प्रश्न घेऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या किती? आता ग्रामपंचायतीवर आधारित प्रश्न हमखास इथे पडत आहेत, तर त्याची आपल्याला माहिती ठेवायची आहे. तर ग्रामपंचायतीची संख्या विचारलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील, तर याचं उत्तर असणार आहे 867. तसेच गावे जर विचारले तर 1362 आणि उपविभाग 5 आहेत आणि एकूण तालुके 9 आहेत. पुढचा प्रश्न घेऊ. कोल्हापूर जिल्ह्यातील रंकाळा तलाव कोणी बांधलेला आहे? रंकाळा तलाव कोणी बांधलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील? तर उत्तर असणार आहे छत्रपती शाहू महाराज. पुढचा प्रश्न घेऊ. पंचगंगा नदी ही 5 नद्यांनी बनली असून त्यामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश होत नाही? तर याच्यामध्ये दिलेले आहेत हे कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, भीमा. तर याच्यामधलं हे भीमा हे नदी याचा समावेश यामध्ये या 5 पंचगंगा नदीमध्ये होत नाही. पुढचा प्रश्न देऊया. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची संख्या किती आहे? आत्ताच आपण घेतलेला आहे, तर हा प्रश्न रिपीट आलेला आहे. पुढचा प्रश्न घेऊया. ओजस देवतळे हा खेळाडू, आता खेळाडूंविषयी आता सध्या जे एशियन गेम झालेले आहेत आणि क्रिकेट झालेला आहे, तर त्यावरती आधारित प्रश्न निश्चितच येऊ शकतात, तर त्याची पण संपूर्ण माहिती ठेवा. ओजस देवतळे हा खेळाडू कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचं उत्तर असणार आहे नागपूर जिल्हा. पुढचा प्रश्न. दिव्यांग स्पोर्ट ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचं उत्तर असणार आहे ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथे. पुढील प्रश्न घेऊ. क्रिप्टोकरन्सी एंडोटेशन रँकिंगनुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? तर याचं उत्तर असणार आहे पहिला. पुढचा प्रश्न. रिलायन्स जिओ मार्टचा ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचं उत्तर आहे पूर्व भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी. पुढचा प्रश्न. याकचुर्पी दुधासाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळाला आहे? याकचुर्पी दुधासाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न. उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन, आता हे पॉवर स्टेशनवरती आधारित प्रश्न आहे, त्याच्यामुळे इतर जी माहिती आहे ती पण आपण दिलेली आहे. इथे विचारला आहे उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर याचं उत्तर असणार आहे रायगड. तसेच इतर जे पॉवर स्टेशन आहे त्याची पण आपण माहिती घेऊया. दाभोळ पॉवर स्टेशन हे आहे रत्नागिरी येथे.
चोला औष्णिक वीज निर्मिती केंद्र हे आहे ठाणे या ठिकाणी. पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रे या आहे अकोला या ठिकाणी. फेकरी भुसावळ औष्णिक वीज निर्मिती केंद्र जळगाव येथे आहे. आणि ब्रह्मणवेल पवन ऊर्जा प्रकल्प धुळे येथे आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय एकात्मता दिवस कधी साजरा करतात? तर याचं उत्तर आहे 19 नोव्हेंबर. पुढचा प्रश्न, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 26 मे 1989 रोजी करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न घेऊया. महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले आहे? जलयुक्त शिवार अभियान उत्तर दिलेलं आहे 5 डिसेंबर 2014 पासून पुढे पाणी टंचाई मुक्त राज्य या संकल्पनेवर हे आधारित अभियान सुरू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचेच म्हणजेच MIDC मुख्यालय हे कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मुंबई येथे आहे. आता हे जे MIDC ॲक्ट आहे 1961 नुसार 1 ऑगस्ट 1962 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योजकता मंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मंगल प्रभात लोढा. महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा हे आहेत. तसेच इतर मंत्र्यांची आपण माहिती घेऊया. दिलीप वळसे पाटील हे सहकार मंत्री आहेत. सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री सांस्कृतिक कार्य मंत्री आहेत. गिरीश महाजन हे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे कृषी मंत्री आहेत. आणि अदिती तटकरे हे महिला व बाल विकास मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर असणार आहे सध्याचे आरोग्यमंत्री हे तानाजी सावंत आहेत. तसेच इतर मंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तसंच नगर विकास मंत्रीपद यांच्याकडे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री हे पद आहे. अजित पवारांकडे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपद. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री हे खाते आहे. पुढचा प्रश्न, आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहेत? आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण इथे विचारलेले आहे. तर याचं उत्तर असणार आहे जायकवाडी धरण. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर याचं उत्तर दिलेलं आहे शेकरू. तसंच इतर जे चिन्ह आहेत महाराष्ट्रांचे ते पण आपण इथे घेऊया. महाराष्ट्राचा राज्य पक्षी, राज्य प्राणी इथे विचारलेला होता शेकरू. राज्य पक्षी हरियाल. महाराष्ट्राचे राज्य फूल जारूळ. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन. महाराष्ट्राचे राज्य वृक्ष आंबा. महाराष्ट्राचा राज्य कांदळ वृक्ष पांढरा चिप्पी. पुढचा प्रश्न येऊ. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर असणार आहे मुंबई शहर. सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले गाव आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि भंडारा. तसेच सर्वात जास्त क्षेत्रफळ जर विचारलं तर अहमदनगर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची जीवनरेखा असे कोणत्या धरणास संबोधले जाते? महाराष्ट्राची जीवन लाईफ लाईन ज्याला आपण तो जीवनरेखा कोणास संबोधले जाते, कोणत्या धरणास संबोधले जाते? तर उत्तर असणार आहे कोयना. पुढचा प्रश्न घेऊ. महाराष्ट्र राज्यामध्ये क्रोमाइटचे साठे कोठे आढळतात? तर याचा उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न घेऊ. भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर उत्तर असणार आहे जेव्हा शपथ घेतली जाते त्या वेळापासून पुढे 5 वर्षापर्यंत एवढा भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो. पुढचा प्रश्न, भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर असणार आहे 24 एप्रिल रोजी. पुढचा प्रश्न,
जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो? जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर असणार आहे 5 वर्षाचा. पुढचा प्रश्न, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? आणि याचं उत्तर आहे पंडिता रमाबाई यांनी. तसंच इतर समाजाची स्थापना ज्यांनी केली त्यांची पण आपण इथे माहिती घेऊया. ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केली. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. सेवा सदन बेहरामजी मलबारी यांनी केली. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले यांनी केलेली आहे. आणि हिंदुस्थानी प्रचार सभा महात्मा गांधी यांनी केलेले आहे. पुढचा प्रश्न, कबड्डीच्या नियमांची चौकट 1921 मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरविण्यात आली? कबड्डीच्या नियमांची चौकट 1921 मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरवण्यात आली? तर उत्तर असणार आहे महाराष्ट्र. तसेच ऑल इंडिया कबड्डी फेडरेशन 1950 साली स्थापन केलं गेलं. पहिली आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 1980 साली झाली. पहिली कबड्डी वर्ल्ड कप 2004ला मुंबई या ठिकाणी घेण्यात आले. पुढचा प्रश्न, DRDOचा फुल फॉर्म काय आहे? तर उत्तर असणार आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. काय असणार आहे? डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. पुढचा प्रश्न, HSC आणि SSC बोर्ड महाराष्ट्र यांचे किती परीक्षा विभाग मंडळ आहेत? किती परीक्षा विभाग परिमंडळ आहेत? तर उत्तर असणार आहे 9. तर कोणते कोणते आहे? तर पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण हे असे आहेत. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना फेडरेशनचे मुख्यालय कोठे आहे? तर याचं उत्तर आहे साखर भवन मुंबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रात आहेत? हा व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न असं नोंदवून ठेवा, कारण हा तलाठी भरतीला पण बऱ्याचदा हा प्रश्न आलेला आहे आणि झडपीसाठी सुद्धा हा प्रश्न बऱ्याचदा विचारण्यात आलेला आहे. तर आपल्याला सगळे जे खालचे व्याघ्र प्रकल्प आहेत ते सगळे आपण इथे नोंदवलेले आहेत. एक पर्टिक्युलर उत्तर याचं नाही दिलेलं. तर मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे जे आहे अमरावती या ठिकाणी आहे. ताडोबा जे आहे अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर या ठिकाणी आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी या ठिकाणी आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदी या ठिकाणी आहे. तसंच बोर व्याघ्र प्रकल्प वर्धा या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त निर्वाचित सदस्य संख्या किती असते? जिल्हा परिषदेची जास्तीत जास्त निर्वाचित सदस्य संख्या किती असते? तर याचं उत्तर असणार आहे 75 सदस्य. किमान 50 व कमाल जास्तीत जास्त 75 सदस्य असतात. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सभापती हे जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात. जिल्हा परिषद पदसिद्ध सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हा पण प्रश्न विचारू शकतात. जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतो. महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये महिलांना किमान 50% आरक्षण आहे. पुढचा प्रश्न घेऊ. मार्च 2023 पर्यंत महाराष्ट्रातील किती मुख्यमंत्र्यांनी त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलेला आहे? तर याचं उत्तर आहे 2. वसंतराव नाईक यांनी डिसेंबर 1963 ते फेब्रुवारी 1975 पर्यंत आणि देवेंद्र फडणवीस यांनी ऑक्टोबर 2014 ते नोव्हेंबर 2019 पर्यंत. पुढचा प्रश्न, महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सुरुवात कधी झाली? तर याचं उत्तर असणार आहे 1 एप्रिल 2017. याचा उद्देश काय होता? तर दारिद्र्य रेषेखालील तसेच दारिद्र्य रेषेवरील म्हणजे ज्यांच्याकडे पांढरं कार्ड धारक वगळता सर्वांना उच्च प्रतीची व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे. 14 दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील सर्व शेतकरी योजनेस पात्र असणार आहेत पांढरे कार्ड धारक सहित. आणि 1.90 कोटी कुटुंब याचे लाभार्थी असणार आहेत आणि 5 लाखांपर्यंत मोफत सेवा त्यांना मिळणार आहे. पुढचा प्रश्न, इनामगाव येथे ताम्रपाषाणयुगीन अवशेष सापडलेले आहे. तर हे ठिकाण कोठे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर उत्तर असणार आहे पुणे. इनामगाव येथील ताम्रपाषाणयुगीन अवशेष हे पुणे येथे सापडलेले आहे.
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण किती आहेत? तर याचं उत्तर आहे 54.8% एवढं. पुढचा प्रश्न, ग्लोबल मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स MPI किती निर्देशक वापरून काढला जातो? तर याचं उत्तर आहे 10 निर्देशक काढून. ग्लोबल MPI त्याचं 3 आयाम असतात, आरोग्य, शिक्षण आणि राहणीमानावर, आणि 10 निर्देशकं आहेत, जसं की पोषण, बालमृत्यू, शालेय शिक्षणातील वर्ष, शाळेतील उपस्थिती, इंधन, स्वच्छता, पेयजल, वीज, घर, मालमत्ता. राष्ट्रीय MPI जर विचारला तर 3 आयाम आणि 12 निर्देशक. ग्लोबल MPI विचारला तर 3 आयाम आणि 10 निर्देशक एवढे आहेत. पुढचा प्रश्न, पूर्वीच्या काळी स्त्री स्थानक म्हणून महाराष्ट्रातील कोणता जिल्हा ओळखला जाईल? स्त्री स्थानक म्हणून कोणता जिल्हा ओळखला जाईल? तर उत्तर आहे ठाणे हा जिल्हा. इसवी सन 815 साली राष्ट्रकूटांचा मांडलिक असलेला शिलाहार राजा कपरदीन याने स्थानक असे नाव दिले आणि 1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर हा महाराष्ट्रातील 36वा जिल्हा निर्माण करण्यात आला. पालघर हा 36वा जिल्हा आहे. पुढचा प्रश्न, इस्रो अंतर्गत येणारे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग IIRS चे केंद्र कोठे आहे? तर उत्तर आहे डेहराडून, उत्तराखंड या ठिकाणी. इस्रोचे मुख्यालय जे आहे ते अंतरिक्ष भवन बेंगळुरू या ठिकाणी आहे. विक्रम साराभाई स्पेस सेंटर जे आहे तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी आहे. सतीश धवन स्पेस सेंटर SDSD श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर NRSC हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी आहे. ह्युमन स्पेस फ्लाईट सेंटर HSFC बेंगळुरू कर्नाटक या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, बाळाजी विश्वनाथ भट यांनी एका लढाईतील तहानुसार कोणाला त्या परिसरातील बेटे सुपूर्द केली होती? बाळाजी विश्वनाथ भट यांनी एका लढाईतील तहानुसार कोणाला त्या परिसरातील बेटे सुपूर्द केली होते? तर याचं उत्तर आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांना. हे लक्षात ठेवलं पाहिजे, बऱ्याचदा आलाय हा प्रश्न. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत? तर याचं उत्तर आहे सोलापूर या ठिकाणी. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो? तर 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो? 24 एप्रिल या दिवशी. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची जीवनरेखा हा प्रश्न पण घेतलेला आहे आपण, कोणत्या धरणास संबोधले जाते? उत्तर आहे कोयना. अशा प्रकारे पुढचा प्रश्न घेऊया, आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? तर पंडिता रमाबाई यांनी केली. आणि इतर सगळे जे आहेत समाज याच्याविषयी पण आत्ता आपण माहिती घेतलेली आहे. पुढे बघूया, खालीलपैकी कोणता उद्योग कोर इंडस्ट्रीमध्ये येत नाही? तर हे सर्व जे आहे ते कोर इंडस्ट्रीमध्ये येतात. आणि पेट्रोलियम रिफायनरी पदार्थ जे आहेत, वीज निर्मिती, पोलाद उद्योग, कोळसा, नैसर्गिक वायू, कच्च्या तेलाचे उत्पादन, सिमेंट आणि खते असे 8 एकूण याच्यामध्ये येतात, कोर इंडस्ट्रीमध्ये येतात. पुढचा प्रश्न घेऊ, पाटोदा ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर असणार आहे छत्रपती संभाजीनगर. पुढील प्रश्न बघूया, हा झालेला आहे, आरोग्यमंत्री कोण आहेत हे विचारलेलं होतं. प्रश्न आपण घेतलेला आहे. MIDC ॲक्ट ही झालेला आहे. आणि महाराष्ट्र शासनाचे जलयुक्त शिवार अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? तर 5 डिसेंबर 2014. आणि पुढे पाणी टंचाई मुक्त राज्य या संकल्पनेवर आधारित अभियान सुरू केलं गेलेलं आहे. तर हा प्रश्न निश्चितच विचारतील, कारण 5 डिसेंबरला ज्यांचा पेपर होणार आहे आणि 7 डिसेंबरला ज्यांचा पेपर होणार आहे त्यांना हा प्रश्न निश्चितच विचारण्यात येईल. चालू घडामोडी किंवा या महिन्यावर आधारित काही प्रश्न ते विचारतील तुम्हाला. शेवटचा प्रश्न घेऊया, याक चुरपी दुधासाठी GI टॅग कोणत्या राज्याला मिळालेला आहे? तर याचं उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश या राज्याला मिळालेला आहे. अशा प्रकारे आज आपण घेतले
आज आपण घेतलेले आहे 7 डिसेंबरच्या आरोग्य विभाग पेपरसाठी आपण सर्व प्रश्न आत्तापर्यंत जेवढे झालेले आहेत. ऑक्टोबर महिन्यात ही एक्झाम सुरू झालेली आहे जिल्हा परिषद भरतीचे. तेव्हापासूनचे आत्तापर्यंतचे सर्व प्रश्न आपण एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि आणखीन कुठल्या विषयावर आधारित तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा.